काही वास असे असतात जे थेट आपल्याला भूतकाळात घेऊन जातात, नाही का? आज आपण अशाच एका सुगंधाच्या प्रवासाला निघणार आहोत, जो अनेकांच्या बालपणीच्या अंगणाशी जोडलेला आहे. चला, सोनचाफ्याच्या या आठवणींच्या सुगंधात थोडं हरवून जाऊया. सोनचाफ्याचं वर्णन यापेक्षा सुंदर शब्दात होऊच शकत नाही. सुगंधाचं चालतं बोलतं सोनं, हा काय सुंदर उपमा आहे. ही एकच ओळ या फुलाची खरी ओळख करून देते. त्याचा सुगंध म्हणजे खरंच एखाद्या मौल्यवान खजिन्यासारखा आहे, जो शब्दांच्या पलीकडचा अनुभव देतो. आणि सोनचाफ्याची खरी गंमत इथेच आहे. त्याचं रूप अगदी साधं, पण त्याचा सुगंध तो मात्र एखाद्या राजेशाही महालात दरवळणाऱ्या अत्तरासारखा असतो. हाच जो विरोधाभास आहे ना, तोच त्याला इतरांपेक्षा खूप वेगळं आणि खास बनवतो. आता बघा, एका बाजूला त्याच्या पांढऱ्या पिवळ्या रंगाच्या जाडसर पाकळ्या, एकदम साधासुधा आकार, आणि दुसऱ्या बाजूला त्याचा तो हलका, गोड आणि मनाला खोलवर शांत करणारा सुगंध. एकदा का तो नाकात शिरला की थेट आठवणींच्या कप्प्यात जाऊन बसतो. हेच त्याचं खरं सौंदर्य आहे. आता एक गंमत सांगू, आपल्याला इतकं आपलं वाटणारं हे फूल मूळचं भारतीय नाहीये. हो, खरंय, यावर विश्वास बसणार नाही पटकन. चला तर त्याच्या या परदेशी मुळापासून ते अस्सल भारतीय मनापर्यंतचा प्रवास कसा झाला ते पाहूया. हो, सोनचाफ्याचं मूळ आहे थेट मध्य अमेरिका आणि कॅरिबियन बेटांमधलं. पण आज भारतातली देवळं, घरांची अंगणं, अगदी रस्त्याच्या कडेलाही तो इतका सहज रुळलाय की तो परदेशी असं क्षणभरही वाटत नाही. तो आता मनाने आणि अस्तित्वाने पूर्णपणे भारतीय झालाय. खरंच सोनचाफ्याचा सुगंध फक्त मनालाच नाही, तर आपल्या रोजच्या जीवनातल्या प्रत्येक गोष्टीला स्पर्श करतो. देवपूजेच्या पवित्रतेपासून ते अगदी आपल्या सौंदर्यापर्यंत त्याचं महत्त्व खूप मोठं आहे. आपल्याकडे देवपूजेत या फुलाला विशेष स्थान आहे. देवी, भगवान शिव आणि विष्णूंना सोनचाफा मोठ्या श्रद्धेने वाहिला जातो. कारण माहितीये? कारण हे फूल शुद्धता, शांती आणि सात्विकतेचं प्रतीक मानलं जातं. जणू काही देवाच्या चरणी अर्पण केलेला सुगंधच. आणि हो, ज्यांना बागकामाची आवड आहे ना, त्यांच्यासाठी तर सोनचाफा म्हणजे एक वरदानच आहे. त्याला पाणी खूप कमी लागतं, खताचीही फारशी गरज नसते, आणि आपल्याकडच्या उष्ण हवामानात तो अगदी सहज तग धरतो. त्यामुळे घरच्या बागेसाठी हा एक उत्तम आणि सोपा पर्याय आहे. पण याचा प्रवास फक्त देवघर आणि बागेपुरता थांबत नाही. त्याच्या त्या अप्रतिम सुगंधामुळे परफ्यूम, अगरबत्ती, अरोमा ऑइल आणि अगदी त्वचेसाठीच्या औषधी क्रीममध्येही त्याचा भरपूर वापर केला जातो. बरं, आतापर्यंत आपण त्याचे भौतिक उपयोग पाहिले, पण आता त्याच्या खऱ्या जादूचा अनुभव घेण्याची वेळ आली आहे. कारण सोनचाफ्याची खरी शक्ती त्याच्या सुगंधात आहे, जी थेट आपल्या मनाला आणि आत्म्याला स्पर्श करते. पण एक गंमत आहे, या फुलाचा सुगंध दिवसभरात एका विशिष्ट वेळी अधिकच गडद आणि मोहक होतो. तो नेमका क्षण कोणता असेल बरं? काही अंदाज? तो क्षण असतो संध्याकाळचा. जसा दिवस मावळायला लागतो तसा सोनचाफ्याचा सुगंध अजूनच तीव्र होतो, अजूनच दरवळतो. असं वाटतं जणू काही निसर्गानेच रात्रीच्या स्वागतासाठी ही सुगंधाची अगरबत्ती पेटवलीये. किती सुंदर कल्पना आहे ही, नाही का? आणि हा जो सुगंध आहे ना, तो एका नैसर्गिक थेरपीसारखं काम करतो. तो आपला तणाव कमी करतो, ध्यानादरम्यान एकाग्रता वाढवायला मदत करतो आणि मनाला एक प्रकारचा स्थैर्य देतो. आणि आता सोनचाफ्याच्या सगळ्यात शक्तिशाली पैलूची ओळख, सुगंधाला थेट आठवणींशी जोडण्याची त्याची अद्भुत क्षमता. सोनचाफ्याचा सुगंध म्हणजे अनेकांसाठी आईच्या हातची आठवण, किंवा देवघरातली ती पवित्रता, किंवा संध्याकाळची ती नीरव शांतता. हा सुगंध फक्त एक वास नाही, तर तो एका सुंदर क्षणाला पुन्हा जिवंत करणारा एक दुवा आहे. आणि ही एक गोष्ट सोनचाफ्याला आणखीनच खास बनवते. हे फूल सहसा झाडावरून तोडलं जात नाही. ते पूर्ण उमललं की जणू आपलं काम पूर्ण झाल्यावर आपोआप गळून पडतं. आणि यातूनच आपल्याला निसर्गाचा सन्मान करण्याचा आणि योग्य वेळी गोष्टी सोडून देण्याचा एक खूप मोठा धडा मिळतो, अगदी सहजपणे. म्हणूनच या संपूर्ण प्रवासाचा सार एका वाक्यात सांगायचा झाला तर, सोनचाफा हे केवळ एक फूल नाहीये, तर तो आहे सुगंधात विणलेली एक निव्वळ शांतता. एक असा अनुभव जो कायम आपल्या आठवणींमध्ये घर करून राहतो.